मुंबईत 27 मे रोजी अजितदादांनी बोलवली राष्ट्रवादी आमदारांची बैठक। मतदानासह निवडणुकीत महायुतीतल्या घटक पक्षांनी मदत केली का यावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि बीएमसीचे माजी अधिकारी जी.आर. खैरनार यांचे यापूर्वी माझ्यावर गंभीर आरोप, मात्र आता या दोघांचा कुठेही थांग पत्ता नाही, शरद पवारांची टीका। 12 वर्षांनी शरद पवारांना जाग आली, मी केलेल्या आंदोलनामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले, त्यामुळे कदाचित त्यांना राग असावा, अण्णा हजारेंचं प्रत्युत्तर। विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि विनापरवानगी पोर्शे वाहन वितरित करणाऱ्या वितरकावर कडक कारवाई करावी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी। मराठवाड्यात म्हाडा बांधणार 1495 घरं, ऑनलाईन अर्जासाठी 26 मे पर्यंत मुदतवाढ। संभाजीनगर, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिवमध्ये घरं। शुक्रवार 24 मे रोजी ठाणे महापालिका क्षेत्रात पाणीबाणी। एमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कटाई नाका ते शीळटाकी इथे जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यानं पाणीपुरवठा बंद राहणार। नाशिकच्या इगतपुरीतील भावली धरणात बुडून 5 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 2 तरुण तरुणींचा समावेश। हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस, 1 म्हैस आणि एका बैलाचा मृत्यू, भाजीपाला पिकाचंही नुकसान। वाशिमच्या हराळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, गावातील अनेक घरांवरील 3 पत्रे उडाले तर 1-2 घरांवर झाडं उन्मळून पडल्यानं 3 नागरिक जखमी। उत्तर प्रदेश प्रतापगड येथील हरवलेला एक मूकबधीर मुलगा अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरमध्ये पोलिसांना सापडला। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये मुलगा नातेवाईकांकडे सुपूर्द। दिल्ली मद्य धोरण प्रकरणी आपचे नेते मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच, दिल्ली हायकोर्टाने सिसोदियांचा जामीन अर्ज फेटाळला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।